दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची मिसा ख्रिस्तवासी आईवडिलांच्या स्मरणार्थ, ख्रिस्तवासी ब्लॉसी डिकोना हिच्या स्मरणार्थ, मॅरिसा वॉलासोच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, संत पॉल आजच्या पहिल्या प्रभू शब्दामध्ये आपल्याला आठवण करून देत आहे. आपल्या प्रत्येकाचं जगणं आणि मरणं हे ख्रिस्तामध्ये लाभदायक ठरावं. असं केल्यानंतर आपल्याला चांगली आध्यात्मिक फळं उपभोगता येतात. नम्रतेशिवाय जो मनुष्य जीवन जगतो तो ख्रिस्ताच्या नजरेतून बाहेर जात असतो. आपल्याला
ख्रिस्तामध्ये नम्र होऊन जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळावी. पुण्या बलिदानामध्ये आणि दयामातेच्या नवेनामध्ये विशेष प्रकारे प्रार्थना करूया. आपल्या हातांतून जी पापं झालेली आहेत त्या पापांची आठवण करून परमेश्वर पित्याकडे नम्र होऊन क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, भयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेहो. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ व सनातन परमेश्वर, आमची श्रद्धा, आशा आणि प्रीती दृढ कर. तुझ्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास व शेवटी तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनात सहभागी होण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही करतो. आमेन. संत पौलाचे फिलिपिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्ताची घोषणा होते ह्यात मी आनंद करतो आणि करणारच, कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, ही जी माझी अपेक्षा आणि आशा तिच्याप्रमाणे ते तुमच्या प्रार्थनेने आणि येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धाराला कारण होईल, हे मला ठाऊक आहे. कारण मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी ह्या दोहो संबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे, कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुम्हाकरिता अधिक आवश्यक आहे. मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आणि विश्वासात तुम्हाला वृद्धी आणि आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार, हे मला ठाऊक आहे. हे अशासाठी की तुम्हामध्ये माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हाला अधिक कारण व्हावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद गायनात असेल. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी कासावीस होते, तसा हे देवा
माझा जीव तुझ्यासाठी कासावीस झाला आहे. प्रतिसाद. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानलेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. प्रतिसाद. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी. लोकसमुदायाच्या मेळ्याबरोबर मी चालत असे आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्याला मी मिरवत नेत असे. प्रतिसाद. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी. जयघोष. तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू एका सब्बात दिवशी पुरुषांतील कोणा एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला. तेव्हा ते त्याच्या पालथीवर बसले होते. आमंत्रित लोक मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून येशू त्यांना दाखला देऊन म्हणाला, कोणी तुम्हाला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस. कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केलं असेल. मग त्याने तुला आणि त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, यांना जागा दे. तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बैस. म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केलेलं आहे तो येऊन तुला म्हणेल, मित्रा वर येऊन बैस. म्हणजे तुझ्याबरोबर भोजनाला बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. जो आपणास नमवितो तो उंच केला जाईल. शब्द आहेत प्रभू येशू ख्रिस्ताची. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, कालच्या शुभवर्तमानाची आणि आजच्या शुभवर्तमानाची सुरुवात येशूने अशा प्रकारे केली. येशू एका सब्बात दिवशी पुरुषांतील कोणा एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनाला गेला. तेव्हा ते त्याच्या पाळतीवर बसलेले होते. शास्त्री आणि पुरुषी हे ख्रिस्ताला कैचीत पकडण्यासाठी नेहमी टपलेले होते हे आपल्याला दिसून येते. कालच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला नमूद केलेलं होतं की जन्मोद्धार झालेला आजारी माणूस ख्रिस्त त्याला सब्बात दिवशी बरं करतो आणि लोकांना सांगतो की सब्बातापेक्षा माणूस मोठा आहे. त्याच्या वेदना, त्याचं दुःख, त्याचा आजार बरं करणं हे सब्बात दिवशी निश्चित बरं आहे. आज ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, तुम्हाला एखाद्या मेजवानीला बोलावलं असेल
तर तुम्ही मोठ्या जागेवर बसू नका, खालच्या जागेवर बसा. आणि पुढे आपण इतिवृत्तांत वाचलेला आहे. जगाची रीत वेगळी, ख्रिस्ताची रीत जगा वेगळी आहे हे आपण कधीकधी गायनात गात असतो आणि त्याच्यावर चिंतन केलेलं आहे, करत असतो. ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, बेनसिराक पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, स्वतःची प्रतिष्ठा मिळवू नकोस, नाहीतर तू आपल्या तोंडाला काळिमा फासशील. जी माणसं स्वतःची प्रतिष्ठा मिळवतात ते निराश होऊन मागेच राहत असतात. तुम्हाला 2-3 मी उदाहरण सांगतो. नोबेल पारितोषिकाची बातमी कानावर पडली. त्या मदर स्वतः म्हणाल्या, पारितोषिक स्वीकारण्याची इतकी माझी पात्रता नाही, मात्र गोरगरिबांच्या अस्तित्वाची नोंद जगाने घेतली आणि प्रेमाने प्रेरित केलेलं कार्य हे शांतीचं कार्य आहे, याला जगाने मान्यता दिली, म्हणून मी देवाला धन्यवाद देते. तिने हा मान स्वतःकडे घेतला नाही, तर देवाच्या ठायी अर्पण करून देवाला धन्यवाद दिले. मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये आणि इतर शुभवर्तमानामध्ये आपण नेहमी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण, याविषयी चर्चा चाललेली होती. ख्रिस्ताने बालकाचं उदाहरण दिलं, त्याला मध्ये उभे करून सांगितलं, जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गराज्यात मोठा होईल. प्रिय बंधुभगिनींनो, मोठा कोण याविषयी अनेक गोष्टी बायबलमध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. तुम्हामध्ये मोठा हो पाहतो त्याने माझा सेवक झाला पाहिजे. आणि खुद्द ख्रिस्ताने आपलं उदाहरण दिलं, किंबहुना बायबलमध्ये नमूद केलेलं आहे, प्रभू ख्रिस्त सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आला आणि त्याने शिष्याचे नम्र होऊन पाय धुतले. जो मोठा होऊ पाहतो त्याने सेवक व्हावं ही ख्रिस्ताची अपेक्षा आहे. प्रिय बंधुभगिनींनो, एकदा शताधिकारी मानापानाचा धनी त्याचा दास आजारी झालेला असताना तो दासाला पाठवतो ख्रिस्ताकडे आणि ख्रिस्त सांगतो मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा तो अधिकारी ख्रिस्ताला काय सांगतो ते आपण ऐकूया. प्रभूजी, आपण माझ्या शपराखाली यावेत अशी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कमालीची नम्रता ख्रिस्ताने त्या शताधिकाऱ्यामध्ये बघितली आणि त्याचा एका शब्दानं त्याचा चाकर बरा झाला, हा अनुभव त्याला आला. धर्मगुरू मिस्साबलीमध्ये भाकर उंचावून म्हणतात, जगाची पापे दूर करणार कोकृपा, त्याच्या भोजनात बोलावलेले आपण धन्य. आपण प्रतिसाद देतो, प्रभूजी माझ्या अंतरामी येण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोला म्हणजे मी बरा होईन. हे आपण किती श्रद्धेने म्हणतो याच्यावर आपली पात्रता ख्रिस्तामध्ये नमूद केली आहे. प्रिय बंधुभगिनींनो, आपण स्वतः नम्र झालो तर ख्रिस्ताच्या नजरेत आपण उंचावून जात असतो. ख्रिस्त सभेमध्ये अनेक संतांनी हा कमालीचा नम्रपणा धारण केला आणि त्यांना तो भावला. आपली खुद्द आश्रयदाती दयामाता, जिला मरिया माता म्हणून अनेक नावाने संबोधिलं जातं, देवदूताने तिला निरोप दिला तेव्हा तिने नम्र होऊन उच्चारली, पहा मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत हो. प्रिय बंधुभगिनींनो, नम्रता धारण करणं
नम्र होणं हे लज्जापेचाचं काम नाही, तर चांगलं धारिष्ट्याचं काम आहे. आपल्या जीवनामध्ये देखील असे अनेक प्रसंग येतात. आपल्याला कोणी मानापानाची जागा दिली नाही तर आपल्याला रुसवा फुगा येतो. अशी अनेक उदाहरणं समाजात झालेली आहेत. जेवणावळीन उठून ते घरी गेलेले आहेत. आजच्या शुभवर्तमानामध्ये ख्रिस्ताने नंबर होण्यासाठी जो दाखला सांगितलेला आहे तो मला अंगीकारता येईल का, याच्यावर विचार करणं काळाची गरज आहे. मानापानाची जागा नाही, तर आपलं कार्य देवाच्या गौरवासाठी, आपलं बोलणं चालणं हे नम्रतेचं असावं. आपली प्रार्थनासुद्धा नम्रतेची असावी. परुषी आणि चकातदार ज्यावेळेला देवळात आले प्रार्थना करण्यासाठी, त्यावेळेला त्या पुरुषाने आपलं जीवनाचा पाडा गायला. त्याने स्वतःला उंच केलं ख्रिस्तामध्ये, परंतु तो उंच झाला नाही. ज्या जकातदाराने अगदी नम्र होऊन म्हणाला, मी पामर आहे, मी पापी आहे, आणि त्याची प्रार्थना ऐकली. प्रिय बंधूंनो, आपण प्रार्थना करतो ते आपण नम्र व्हायला हवं. ज्यावेळेला आपण रविवारी किंवा इतर दिवशी विनंत्या किंवा विश्वासू लोकांच्या प्रार्थना सादर करतो त्यावेळेला आपण म्हणतो, आणि तेच म्हणणं उचित आहे, नम्र होनी प्रभू तुझ करीतो प्रार्थना. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, सर्व सामर्थ्याच्या परमेश्वरा, आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर. आमच्या सेवा कार्यामुळे तुझ्या नावाचा गौरव हो, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, तुझा परमप्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे, हे आमचं कर्तव्य व आमच्या तारणासाठी आवश्यक आहे. तो दिव्य शब्द आहे, त्याच्याद्वारे तू या विश्वमंडळाची निर्मिती केली. आमच्या तारणासाठी त्याला तू पाठवलंस. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने त्याने मानवदेह धारण केला व तो कुमारी मारेपासून जन्मला. आमच्यासाठी क्रूसावर त्याने स्वतःला खिळून घेतले. मृत्यूला त्याने जिंकून घेतलं आणि पुनरुत्थित येऊन तो जगापुढे प्रकट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी परमिच्छा पूर्ण केली व मानवजात तुला परत मिळवून दिली. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर सहभागी होऊन आम्ही तुझे गुणगान गातो.
तू खरोखर पवित्र आहे, सर्व पवित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जिवंत भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. नम्र होऊन जीवन जगण्यासाठी प्रभू येशूने जी प्रार्थना आपल्याला शिकवलेली आहे ती आपण आत्मविश्वासानं एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राशांतील शांती व ऐक्यतेची कृपा कर. तो नित्यजीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती
वंदन करूया. जगाची पापी दूर करणारं हे देवाचं कोकृपा, त्याच्या भोजनात बोलावलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्ताने आम्हावर प्रीती केली व आम्हासाठी स्वतःचा स्वासिक असा यज्ञ देवाला अर्पण केला. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या संस्काराद्वारे आम्हाला प्राप्त झालेले तुझे कृपादान विकसित कर. या बलिदान विधीद्वारे आमच्या जीवनात बदल घडवून आण. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणाला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. दया मातेचा नवेना. नवेनाची प्रार्थना. हे दयावंत माते, तू दयेचे आगर आणि करुणेचा सागर आहेस. गेली अनेक शतके तू आमचा सांभाळ करतेस. तू आमची माऊली आहेस. अनेक शतकांची तू सावली आहेस. तुझ्या करुणायुक्त प्रेमळ नजरेने तू आमचे सतत संरक्षण करतेस. तू श्रद्धेची आदर्श आहेस
आम्ही आमच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अनेक चढउतार अनुभवत असतो. तुझ्या पवित्र छायेने आणि मायेने आम्ही पुण्यवान झालेलो आहोत. अंधारात आमच्या मनात प्रकाशाचा दीप उजळू दे. मोहापासून आमचे संरक्षण कर. आमच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे परमेश्वराची इच्छा प्रमाण मानण्यास आम्हाला शक्ती आणि प्रेरणा दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तशी पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण भरलेली, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, तू देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण भरलेली, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, तू देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण भरलेली, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, तू देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.